गावाला तुझ्या पालखीला. मच्छी, मापली, टोल, कुपा आणि काल काय होते बागडा? काल बागडा होता, करली होती आणि माकडी, सुरमई. सुरमईच्या मोठ्या तुकड्या होत्या, त्या फ्राय केल्या आणि रसा केला. आणि हे काय करते? बनवली आम्ही सुरमई कढी. ही काय करते सांग मला. हा टोल आहे, टोल. ती टोळाला फ्राय. टोलला फ्रायला तुकड्या कापून घेते. कोण आहे पण ही? तिचं नाव कल्याणी. तिचं नाव कल्याणी आहे. ती आपल्याला चेहरा दाखवत नाही, तिला नको आहे. ती म्हणते माझा चेहरा नका बघू. ताईचा चेहरा दाखव ना बोल. मच्छी दाखव. ती लोक कमेंट करतील ना, अरे माग बघ माग असं बोलता पिच्छे देख चंपा. काय है? चंपा. चंपा पियो और एनर्जी बढ़ाओ. ये धूप का सीजन है और बहुत खरंच सांगू तुम्हाला, या उन्हामध्ये ना या कॅम्पा पिया आणि एनर्जी वाढवा. खरोखर मस्त आहे एनर्जी. आणि अशी पिऊन तुम्ही पिऊन बघा. त्याला कॅम्पावाल्याने काय मला पैसे दिलेले नाही, तरी पण मी तुम्हाला जाहिरात करते. बस मम्मी काय करतास? सांगून दे इकडं. आलं कॅम्पावाला माझ्याकडे. ती जी त्यावरून आली हो, ही कारल्याच्या डोंगरावर आईच्या दर्शन घ्यायला जाय. तुला कशाची करतस गाय, अगो मच्छी वाली बाय, तू कशाची करतस गाय. त्याला एकच खाट असते. आता आमचं सकाळचं जेवण. एवढ्या उन्हात जेवण बनवतोय आम्ही. कसं वाटतंय तुम्हाला आईच्या दरबारी येऊन जेवण बनवताना? आईच्या दाराशी येऊन जेवण बनवायची जी मजा आहे ती खूप छान असते. आणि तुम्हाला अक्षरशः सांगतो, आईच्या दाराशी एकदा येऊन तुम्ही जेवण बनवून बघा. जी आनंद असतो तो कुठंच नाही तुम्हाला वाटत. आणि आम्ही काल आलेलो आहे, आम्हाला जायची वाटतच नाही. पण कारण आहे आता आईचं मान पण आहे. संध्याकाळी जेवू आम्ही टाक बसतो. मच्छीला बायकोला घाई झाली मच्छी टाकायची. काम येते गाठापाच आहे, पोराला भुका लागलेली आहे. आणि आता ही मच्छी आमची कुठली माहिती का? टोल मच्छी आहे, टोल. तिथं आम्ही रसा करणार आहे. पहा तुम्ही मच्छी दाखव. ही तुकडी आहे. तुम्ही बघा कालवण कसा दिसतोय. तुम्ही बघा हो कालवण कसा दिसतोय. मीठ आणि मीठ. हा पांढरा रसा आहे. कशाची नाही
काय याला आता भंगारेटला लावतो तू पण का हा बोलते हे कधी झालं बोलते काय घेत बघितले घेतले नाही. बॉटली 100 रुपये वॉटर 100 रुपये 100 रुपये 100 रुपये चला तेच मला माऊली माऊली माझी माऊली 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 माझी माऊली माऊली आयलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उधलाला माझे आईचे पालखीला आणि हे जमलाय सारा कोलीवारा हौशे मोजेचा यो दिस आयला भेट देऊन काय खरेदी केलं येतून आईचे जत्रेला आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उतराला माझे आई ते कॉकरेल ते 500 रुपये कटिंग करून कटिंग ए शाम्या ए बरा तुम्ही मास्क कशासाठी हे काय करतेस चला मग मस्त आहे बघ. 100. अरे मागण माझे माऊली दरवर्षाचे वर्षाला येतून आईचे जत्रेला आयलो भंडारा उतराला माझे आईचे पालखीला काय घेत आहे 100 150 ला दोन घेतली म्हणजे अजून किती रुपये लाईटवाली बघी हे बघ लाईटवाली 100 काय 150 ला दोन का 150 ला दोन बरोबर लाईट वाली 200 ला दोन लाईटवाली दे 150 ला दोन लाईट वाले दोन दे ए आया ऊपर से दे गाड़ी 150 ला दोन आहे तो लाईट आहे ना हा ही लाईट आहे. सगळ्यात आपल्याकडे 150 दोन मी काय बोलतो आता ही एकविराची जत्रा झाली ही कुठल्या जत्रेला जाणार तू मग आता आम्ही चैत्री करणार इकडे आपला रायगड साईडला रायगड साईडला वाशी पेन वगैरे सगळं ते वाशीला जत्रा आहे मोठी ओके येणार वाशीला पण येतो मी वाशीला पण भेटू मग कशी वेणी बनवली अशी वाटते मोगऱ्याची आहे
हा बरोबर हे बघा 50-70 द्यायचे सकाळचे. बोला 60 रुपये एक 100ला 2 लवकर घ्या 100ला 2 या लवकर या या माणसाने बोलायला पाहिजे. पण एक गोष्ट आहे, एक नंबर आहे तुझ्याकडे मस्त आहे, काय वाईट नाही. माझ्या डोक्यावर मी लावू नाही शकत ना, काही ते डोक्यावर लावायचे काय. सर्वात भारी आलंय स्वस्त. सात जणी बायान आई माझी पहिले मानाची. घ्यायचं असेल तर बघायचं नाही तर बघायचं नाही. काय नाही तो कुठला आहे आयफोन? मनोभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती. साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी. ये हाकेला धाव माझे आहे, तूच सांभाळ कर माझे आहे. सदा राहो कृपा तुझी आमावरी माय कुशीन पडणांजे. मान तुझा यो सोनचा प्याचा न हिरवे सारी नखन नारलाचा. वेणी हळदी कुंक वाचा न मान तुला नखुऱ्या धवण्याचा. भाऊने आम्हाला खलबत्ता दिलेला आहे 200 रुपयात. बरोबर, त्याचे आभार मानतो आम्ही आणि तुला युट्यूबला टाकतो. ताई दिल्याबद्दल काय धन्यवाद. भाऊ बघा खलबत्ता कसा आहे. नंबर आहे. ₹40 काही घ्या 40 रुपये. कुठली पण वस्तू घ्या फक्त 40 रुपये. अश्विनी धमाका. आई माझी एकवी रामा मुली गो भैरू बंधवाची लारुकी. आई माझी एकवी रामा मुली गो भैरू बंधवाची लारुकी. आई चली मायेरा पाऊन गो माय. बोला भाऊ या जय एकविरा. जय एकवीरा. बोला किती मटन? 2 किलो. 2 किलो भाव करतो देतो. ओके पीस कसे मारू? छोटे छोटे मारा. छोटे मारा. तुमचं काय मटन शॉपचं नाव काय? जय अंबिका मटन शॉप एकविरा. जय एकवीरा. या सेलकडे या. डंपर घ्या 100 रुपयाला, ट्रॅक्टर घ्या 100 रुपयाला, कुळकुळा सेट घ्या 100 रुपयाला, भावली घ्या 100 रुपयाला. या दुकानामधली कोणती पण एक खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला. बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये खरेदी करा. या महाराष्ट्र धमाका सेलकडे या. टेडी घ्या 100 रुपयाला, भांडी सेट घ्या 100 रुपयाला, ट्रॅक्टर सेट घ्या 100 रुपयाला, लेझर घ्या 100 रुपयाला. या दुकानामधली कोणती पण एक खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला. बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 मध्ये खरेदी करा. हे पहा, रिमोट वरची गाडी खरेदी करताना सेलचे पैसे वेगळे आकारले जातील. या सेलकडे या. तू दररोज असतेस का इथं? असतं ना, दररोज असतेस. दररोज असतो. विचार आता काय विचारायचं. तुमची किंमत विचार. फिक्स रेट तुमचं कायमचं असते काय? तुमचा फिक्स रेट असतो का? फिक्स नाही, कमी होतं ना. कमी जास्ती होतो. आम्हाला तर कमी नाही केलं की कमी. डायरेक्ट 80 रुपये बोललास. ऐकलास म्हणून आमचं का? गर्दीच्या टायमाला नाही बोलत बसत. तुझ्या दुकानाचं नाव सांगू शकतो का? दुकान आता रिक्षा स्टँड, ऑटो स्टँडच्या समोर दुकान आहे. समोर पाहू शकता तुम्ही.
ऑटो स्टँडच्या समोर त्यांचं दुकान आहे, कधी पण या आणि त्यांच्याकडून मिठाई घ्या. पण तुमचा डेली असतो का असा काय सीझनद्वारे येत असतो? 12 महिने दुकान 12 महिने त्यांचा असतो. बिनधास्त तुम्ही या, स्वस्त्यात देतो तो, त्याचा किमतीचा टेन्शन नसतो. आपला मराठी माणूस आहे, मला हक्काच्या दुकानात तुम्ही येऊन मिठाई घेऊन जा. धन्यवाद. आम्हाला आज हा आहे माझा फॉलोअर्स भेटलेला आहे मला. ब्लॉग बनवता ब्लॉग बनवतो. कोण कोण आलाय फॅमिली फॅमिली किंवा ओ वहिनी ओ वहिनी बरं आता सगळी फॅमिली सगळे आले. चला आमच्याकडे दुकानाचं नाव सांगू शकता ना? तर नाही सांगू शकत. दुकानाचं नाव काय आहे? आमच्या पंढरपूरचं दुकान आहे. पंढरपूरचं दुकान आहे. तुम्ही सीझनद्वारे आले? हा, सीझनमध्ये आले. एक मध्ये 2 100 ग्रॅम मध्ये 2 हे सीझनद्वारे आलेले आहेत आणि कुंकुळेचा वास मस्त येतो. कुंकू पण चांगला आहे, 140 भंडारा पण चांगला आहे, हालत पण चांगली दिसते यांची. 20 रुपयाचा घेते हा 20 रुपयाचा घेते तुला लागेल तसे घेऊन म्हणजे 60 रुपये. आपल्या घरात आहे ऑलरेडी. आणि आता माझा फॉलोअर घेतलेला आहे मला. 2 तास झाला अडकले. 2 तास अडकलेला आहे शेकविरांमध्ये. तू एक काम कर ना, डोक्यावर घेऊन जा ना. तू कधी रिक्षा? मी कालच आलेलो आहे आणि आता मी 11 वाजता जाणार. मी 11 वाजता चाललोय घरी. तू सकाळी जाणार. आता तू रिक्षाचा धंदा करतोस का इथं एकविरात येऊन? अरे काय कुठं ठेवशील ते पैसे? तुला आता बघ युट्यूबला कसं तुला धंद्याला लावतो. बघा आमचा मयूर, जो मयूर आमच्या कंपनीत काम करतो, रिक्षाला धंदा करतो, परत भाडा पण मारतोय. अरे काय माणूस आहे. मी काल आलोय. काही नाही इथे काय नाही, तुम्ही बसू शकता, भाडा पण मारू शकतो. बस रिक्षा तुझी रिक्षा कुठे आहे? रिक्षा नाही ना, मी इको आणले. अरे भाई एकविरा आलेला आहे आणि याची रिक्षा इथं ट्रॉफिक मध्ये बसलेली आहे. दाखव तिकडे ट्रॉफिक. अरे मंगेश काय करत नाही काय मी काही नाही करू शकत, कारण का रस्ता माझ्या बापाचा पण नाही. हे बघा इथं शिरायची सगळी